महिलांचा सन्मान झालाच पाहिजे. राजीनामा द्या. स्त्री शक्तीचा मीरा भाईंदर शहर हे प्रामुख्याने आगरी कोळ्यांचं शहर म्हटलं जातं, परंतु ह्या शहरामधलं एक पेनकर पाड्यामध्ये एक अशी घटना घडली की माणुसकीला काळिंबा फासणारी. ज्यांचे रक्षक होते तेच आता भक्षक झालेले आहेत. मीरा भाईंदर शहरामध्ये भाजपाची सत्ता आहे आणि या भाजपातल्याच एका नगरसेवकाच्या भावाने एका अल्पवयीन मुलीवरती एक फार मोठी गंभीर घटना त्याच्याबरोबर घडलेली आहे. आज त्याच्यावरती पोस्को या कायद्याच्या अंतर्गत त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि आज तो जेरबंद आहे. परंतु ह्या संपूर्ण घटनेच्या नंतर ह्या पेनकर पाड्यातले स्थानिक रहिवासी असू दे यांनी आक्रमक पवित्रा घेत आज महानगरपालिकेवरती उग्र आंदोलन छेडलं. या उग्र आंदोलनामध्ये त्यांची एकच मागणी होती की जो आरोपी आहे त्याची जी बहीण आहेत त्या स्वतः नगरसेविका आहेत आणि स्वतः बाल कल्याण समितीच्या सभापती आहेत, त्यांनाही तिकडून राजीनामा देण्यात यावा. कारण जर आपल्या गावातील आणि आपल्या परिसरातील जर महिलांना मुलींना जर संरक्षण देऊ शकत नसेल तर ते या पदावरती राहणं योग्य नाही. नक्की आंदोलनकर्ते ज्यांचं होतं नेमकं त्यांचं म्हणणं तरी काय आपण जाणून घेऊ. सभापतीच्या राजीनाम्यासाठी तुम्ही इथे मागणी करून आलेला. एका ठिकाणी सरकार म्हणते की लाडकी बहीण योजना वाचवते, बहीण बेटी वाचवा, आणि इथे एका सभापती ह्या गोष्टीवरती जर ठाम भूमिका घेत नसेल तर काय सांगाल? नक्कीच ज्या आपल्या महिला व बालकल्याण सभापती अनिता पाटील आहेत या स्वतःच्या भावांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे सिद्धही झालेले आहे. ज्या ऑडिओ क्लिप्स कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झालेल्या आहेत त्याच्यामध्ये सरळ अनिता पाटील या त्या मुलीला धमकी देतात, जीवे मारण्याची धमकी देतात. म्हणजे कुठे ना कुठे महिला व बालकल्याण सभापतीचा ह्या गैरफायदा घेत आहेत. या कारणास्तव आम्ही या ठिकाणी त्यांचा राजीनामा मागण्यासाठी आलेलो आहे. 3 दिवसापूर्वीच आम्ही महापौरांकडे पत्र देऊन मागणी केली होती की यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा. सदर महिला सदर जी मुलगी आहे हिला इयत्ता पाचवीला त्यांचा मोठा भाऊ जयराम चव्हाण यांनी लैंगिक बाथरूममध्ये महानगरपालिकेच्या शाळेमधील बाथरूममध्ये घेऊन लैंगिक अत्याचार केला. त्या अत्याचाराचा त्यांनी व्हिडिओ काढला आणि त्या व्हिडिओच्या जरिये तो त्याला ब्लॅकमेल करत होता आणि सतत तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवले. ते झाल्याच्या नंतर त्याच मोठ्या भावानी बारक्या भावाला तो व्हिडिओ दिला आणि बारक्या भावानी पण त्या मुलीबरोबर आत्तापर्यंत शारीरिक संबंध ठेवले. त्या मुलीला धमकी दिली दोघा भावांनी की जर तू याची कुठेतरी वाच्यता करशील तर तुझ्या आईचा आम्ही जीव घेऊ. या कारणास्तव ते मुलीने आतापर्यंत तक्रार दिली नव्हती आणि आज तब्बल 10 वर्षाच्या नंतरला त्या मुलीने FIR दाखल केली आणि FIR दाखल केल्याच्या नंतरला पेनकर पाड्यात अनिता पाटील यांची कशी दहशत आहे, त्यांच्या भावांची कशी दहशत आहे हे लोकांच्या समोर आलेलं आहे. पेनकर पाडा पुन्हा एकदा वादग्रस्त झालेला आहे. जे नगरसेविका आहे ते स्वतःचा राज्य म्हणून वापरतात, त्यांचे भावंड तिथे हिटलरशाही वापरतात. काय सांगायला संपूर्ण गोष्टी? या गोष्टीला आता आळा बसला पाहिजे. अनेक वर्ष हे घडत आलेलं आहे. आम्ही हे म्हणजे आम्हाला ऐकवत होतं की लोक असे या परिस्थितीने जात आहेत. या परिस्थितीला कुठेतरी आळा बसला पाहिजे म्हणून आंदोलन घेऊन आलेलो आहे. आणि अनेक वर्ष घडत आलेलं आहे. अनेक पीडित महिला आहेत, मुली आहेत. ही पहिली अल्पवयीन महिला नाही, मुलगी नाही आहे, याच्या पूर्वीसुद्धा राहिलेल्या आहेत. ते फक्त आबरूची आपली वाचवण्यासाठी ते समाजापुढे येत नाही. कारण प्रत्येकाला आपली इज्जत प्यारी असते, प्रत्येक महिलेला आपली इज्जत प्यारी असते. अत्याचार झाला असेल पण समाजापुढे आला नाही पाहिजे, ह्या हेतूने ते कधी पुढे नाही आले पाहिजे. माझी त्या सगळ्या महिलांना एकच विनंती आहे तुमच्या माध्यमातून की जर त्यांना वाटत असेल की माझ्यावर कुठल्या पद्धतीने अशा प्रकारचा अत्याचार झाला असेल, कृपा करून आम्ही तुमचे भावंड आहोत, आम्ही तुमचे भाऊ आहोत, कृपा करून पुढे या. महिला आहेत, तुमच्या सगळे महिला सुरक्षा समिती पेनकरपाडा तुमच्या सोबत उभा आहे आणि तुमच्या या कठीण काळात तुमच्या नेहमी सोबत राहणार. पेनकरपाडा हे आपलं एक गाव आहे आणि आपल्या आई बहिणीवरती जर असे हात टाकत असेल आणि एका ठिकाणी सरकार म्हणते लाडकी बहीण योजना वापरत आहे, माझी बहीण, लाडकी बहीण, सुरक्षा बहीण, मग ह्या योजना फक्त कागदावरच आहेत का? हे कागदावरच आहे. सरकारपर्यंत पोहोचण्यापेक्षा मी माझ्यावर बोलतो की हे जी घटना आहे माझ्या दारात नाही आली याचा अर्थ हे नाही की उद्या नाही येऊ शकत. तर माझ्या घरच्या महिलांसाठी, माझ्या घरच्या बहिणींसाठी, सगळ्या आया बहिणींसाठी मला उभं राहायचं आहे. त्यांचा आवाज मला उचलायचा आहे. आम्ही सर्व एकत्र येऊन उचलणार आहोत. कारण हे प्रत्येक ती परक्याच्या घरची गरीब मुलगी असली तर मुलगी नाही का, आपल्या त्यांच्यासाठी आवाज उठवणं गरजेचं आहे. ही जी मुलगी आहे ते त्यांच्या महिला गोविंद पथक त्यातली ही पीडित मुलगी आहे. ह्या पुढे काय शाश्वती आहे की मुलींना काय संरक्षण आहे? आणि असे अनेक प्रकार पुढे घडत राहतील जर आता प्रशासनाने ह्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर. ह्याला कोण जबाबदार जर परत असे प्रकार घडले तर? ह्याचं उत्तर आम्हाला हवंय. ह्याच्या विरोधामध्ये आज पेनकरपाड्यात तुम्ही रहिवासी तर फार मोठ्या संख्येने इथे उतरलेले आहात, पण ह्या संपूर्ण गोष्टीला न्याय मिळवण्यासाठी पेनकरपाडा पुन्हा लढा देईल का?
देईल लढा, पण काही आहे ह्यांची दडपशाही, ह्यांची दादागिरी, दहशत, लोकांच्या घरात जायचं, त्यांना मारायचं, शिवीगाळी करायची, त्याच्यामुळे असे अनेक प्रकार अजूनही आहेत, पण ती लोक घाबरून पुढे येत नाही. मी तर अशा लोकांना विनंती करेन, या तुम्ही पुढे या, आम्ही तुमच्या बाजूने उभे राहू. त्यांच्याकडे सत्ता हातात असल्यामुळं ते महिलांवर अत्याचार आणि वापर करतात. तो वापर कुठंतरी बंद व्हायला पाहिजे. पेनकरपाड्याला म्हणजे आतापर्यंत जे सहन करायला लागलेलं आहे ते इथून पुढे लेडीज कुठल्याही सहन करणार नाहीत. मुख्यमंत्र्यांपर्यंत पण आपण लेटर देऊ आणि त्याच्यावर जर न्याय मिळत नसेल तर आम्ही महिला लोक आंदोलन करू मंत्रालयामध्ये.